श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि बाजूला तुमचं नाव असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि आपला हा व्हिडिओ मोजून 22 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि मनातील मोठी इच्छा लवकरच स्वामींच्या कृपेने पूर्ण होईल. चला तर मग संदेशाला सुरुवात करूया. माणसाचं मन हे खरं तर एक अथांग समुद्र आहे, ज्यामध्ये विचारांच्या लाटा सतत येत आणि जात असतात. पण प्रॉब्लेम असा होतो की आपण त्या लाटांसोबत व्हायला लागतो आणि स्वतःचा ताबा हरवून बसतो. मला असं वाटतं की आयुष्यात सगळ्या गोष्टी मोठी इन्व्हेस्टमेंट हीच आहे ना, की आपण आपल्या मनावर ताबा मिळवावा लागतो. आणि आजच्या जगात आपण खूप सुरक्षित झालो आहोत, पण सुसंस्कृत झालो आहोत का, हा प्रश्न आजही मनात येतो. कारण घराबाहेर पडलं की लोकांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि धावपळ बघून किती भीती वाटते की आपण नेमकं कुठे चाललो आहोत. भक्तांनो, आपण पैसा कमवण्यासाठी इतका वेळ देतोय की तो पैसा खर्च करायला आणि त्याचा आनंद घ्यायला आपल्याकडे वेळच उरलेला नाहीये. माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो. त्याने खूप कष्ट करून एक मोठं घर बांधलं, पण त्या घरात राहायला त्याला वेळच मिळाला नाही, कारण तो अजून जास्त पैसा कमवण्यासाठी बाहेरच असायचा. मग अशा संपत्तीचा काय उपयोग जे आपल्याला आपल्या माणसांसोबत 2 क्षण सुखाचे देऊ शकत नाही. आपल्या हिंदू धर्मात पुरुषार्थाचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यात अर्थ आणि काम सोबत धर्म आणि मोक्ष सुद्धा आहे. याचा अर्थ असा आहे की जीवनात पैसा आणि इच्छा महत्वाच्या आहेतच, पण त्या धर्माच्या म्हणजे नीतिमत्तेच्या चौकटीत असायला हव्यात. जेव्हा आपण फक्त एकाच गोष्टीच्या मागे लागतो तेव्हा आपलं जीवन संतुलित राहत नाही आणि हे असंतुलनच दुःखाचं कारण ठरतं. बघा कसं असतं की आपण नेहमी दुसऱ्याकडे बघून ठरवतो की मी सुखी आहे की नाही. जर शेजाऱ्याकडे मोठी गाडी आली तर आपल्याला आपलं आयुष्य अचानक कमी वाटायला लागतं. पण आपण हे का विसरतो की आपल्याकडे जे आहे ते कदाचित कोणाचं तरी स्वप्न असेल. कृतज्ञता हा शब्द खूप छोटा आहे, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. आणि रोज रात्री झोपताना फक्त 5 मिनिटं विचार करा की आज माझ्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार माना. मग बघा तुम्हाला किती शांत झोप लागेल. भीती वाटणं हे मानवी स्वभाव आहे, पण त्या भीतीच्या सावलीत जगणं ही म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे. मला आठवतंय, जेव्हा मी पहिल्यांदा एका मोठ्या संकटात सापडलो होतो तेव्हा मला वाटलं होतं की आता रस्ता संपलाय. पण त्याच वेळी मला एका संतांचं वाक्य आठवलं की जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना, तेव्हा देव दुसरा दरवाजा उघडतोच. फक्त आपलं लक्ष त्या बंद दरवाजाकडे इतकं असतं की आपल्याला उघडलेला दरवाजा दिसतच नाही. संकटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला, मग संकट हे संकट न राहता एक आव्हान वाटायला लागेल आणि आव्हानामध्येच संधी लपलेली असते. तुम्ही आज जे काही संघर्ष करताय ते उद्या तुमची ताकद बनणार आहे, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. जे लोक आज तुम्हाला कमी लेखतात तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण त्यासाठी तुम्हाला आज स्वतःला टिकून धरावं लागेल. संयम म्हणजे फक्त थांबणं नाही, तर वाट बघताना आपला स्वभाव आणि विचार चांगले ठेवणं आहे. कधी कधी आपण खूप चिडचिड करतो आणि आपल्या जवळच्या माणसांवर राग काढतो, पण नंतर आपल्याला पश्चाताप होतो, कारण गेलेली वेळ आणि बोललेले शब्द कधीच परत येत नाही. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा आणि तुमच्या शब्दांनी कोणाची उमेद वाढू शकते किंवा कोणाचं मन तुटू शकतं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मला असं वाटतं की आजच्या काळात आपण संवाद विसरलो आहोत. आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेले आहोत, पण शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहिती नसतं. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हेच खऱ्या धर्माचं लक्षण आहे. जर तुमच्या मनात कोणाबद्दल तरी द्वेष असेल तर तो काढून टाका, कारण द्वेष हा विषासारखा असतो जो तुम्ही स्वतः पितात आणि दुसऱ्याला मरण्याची वाट बघत असतात. त्यामुळे समोरच्याचं काहीही बिघडत नाही, पण तुमची शांतता मात्र भंग होते. कोणाला तरी माफ करून बघा, मनातलं ओझं किती हलकं होतं याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. माफी मागणे आणि माफ करणे या दोन्ही गोष्टींसाठी खूप मोठं काळीज लागतं आणि ज्यांच्याकडे ते आहे तोच खरा श्रीमंत आहे. जीवनात ध्येय असणं चांगलं आहे, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचताना तुम्ही कोणाला तोडून पुढे जाताय हे सुद्धा महत्वाचं आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं, जे एका लाटेत वाहून जात असतं. पण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे उभा केलेला डोलारा हा वादळातही टिकून राहतो. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माला प्राधान्य मानलं आहे. कर्मण्येवाधिकार असते हे आपण ऐकलंय, पण त्याचा खरा अर्थ रोजच्या आयुष्यात उतरवणं कठीण असतं. फळाची अपेक्षा न करता काम करणं म्हणजे काय, तर कामात इतकं बुडून जाणं की फळाचा विचार करायला वेळच मिळू नये. जेव्हा तुमचं काम हेच तुमचं सर्वस्व असतं ना, तेव्हा यश तुमच्या मागे धावत येतं. आजकालची मुलं खूप लवकर डिप्रेस होतात, कारण त्यांना हार पचवता येत नाही. पण हार ही शेवट नसते, तर ती शिकण्याची एक प्रक्रिया असते. महान खेळाडू सुद्धा कितीतरी वेळा हारतात, पण ते पुन्हा मैदानावर उतरतात, कारण त्यांना माहिती असतं की आजची हार ही उद्याच्या विजयाची तयारी आहे.
स्वतःवर कधी संशय घेऊ नका, कारण तुम्ही या विश्वाचा एक महत्त्वाचा भाग आहात. देवाने तुम्हाला विनाकारण या पृथ्वीवर पाठवलेलं नाहीये. तुमच्याकडे काहीतरी असं विशेष आहे जे कोणाकडेही नाहीये. फक्त ते शोधण्याची आणि त्याला पैलू पाडण्याची गरज आहे. स्वतःची तुलना करणं थांबवा, कारण सूर्य आणि चंद्र दोन्ही आपल्याला वेळी नक्कीच चमकत असतात आणि सूर्याची नक्कीच प्रकाशात चंद्राची गरज नसते आणि चंद्राच्या शीतलतेत सूर्याची प्रखरता नसते. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे आणि महत्त्वाचं आहे. जे लोक सतत तक्रार करतात आणि की मला त्यांच्या आयुष्यात दुःखाशिवाय काहीच उरत नाही, पण ही आहे की त्यात समाधान मानून पुढे जाणाऱ्यांच्या नशीब सुद्धा साथ देत असतं. म्हणून नशीब म्हणजे तर काय, तर तुमचे आधीचे प्रयत्न आणि योग्य वेळ यांचा संगम आहे. जर तुम्ही प्रयत्नच केले नाही तर नशीब तरी काय करणार आहे. देवाला सुद्धा कष्ट करणारे लोक आवडतात. हात जोडून मंदिरात बसण्यापेक्षा हाताने कोणाची तरी सेवा करणं देवाला जास्त भावतं. भक्ती म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर भक्ती म्हणजे शुद्ध विचार आणि शुद्ध आचार आहे. जर तुमचं मन स्वच्छ नसेल तर कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्यांचा काही उपयोग नाही. आजच्या धावपळीत स्वतःला वेळ द्यायला शिका. थोडा वेळ शांत बसा, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, निसर्गात जा, पक्ष्यांचा आवाज ऐका आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून जी ऊर्जा मिळते ना, ती कोणत्याही टॉनिक मधून मिळत नाही. मनात आरोग्य जपणं हे आजच्या काळाची गरज आहे. स्ट्रेस आणि टेन्शन हे शरीराचे शत्रू आहेत. त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. जेव्हा वाटतं की सगळं काही संपवून नक्कीच खूप काही जास्त होतंय, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की हेही दिवस निघून जातील आणि ही वेळ निघून जाईल. ही सगळ्यात मोठी औषध आहे आणि कितीही मोठी जखम असली ना तरी वेळ तिला भरून काढते. फक्त आपल्याला तो वेळ देण्याची तयारी हवी आहे. आयुष्यात नाती खूप जपून बनवा आणि बनवलेली नाती मनापासून टिकवा. आजच्या काळात माणसं खूप स्वार्थी झाली आहेत असं आपण म्हणतो, पण आपण स्वतः किती निस्वार्थी आहोत याचा विचार आपण कधी करतो का? कोणाकडून काही अपेक्षा न ठेवता प्रेम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अपेक्षाच दुःखाचं मूळ आहेत असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण कोणासाठी काही करतो तेव्हा ते विसरून जा. त्या बदल्यात काहीतरी मिळेल ही आशा ठेवली की तिथेच व्यवहार सुरू होतो आणि जिथे व्यवहार असतो तिथेच प्रेम नसतं. कुटुंबातील मोठ्या माणसांचा मान राखा. त्यांच्या अनुभवातून जे शिकायला मिळतं ते कोणत्याही पुस्तकात नसतं. त्यांची विचार करण्याची पद्धत कदाचित जुनी असेल, पण त्यामागे तुमचं हितच असतं. आणि आजकालची पिढी मोठ्यांना सांगते की तुम्हाला काय कळतंय, पण लक्षात ठेवा त्यांनी तुमचं बालपण पाहिलंय आणि त्यांना आयुष्याचे चटके बसले आहेत. त्यांचं ऐकून घेणं म्हणजे आपला पराभव नाही, तर तो आपला सन्मान आहे. घरात जर शांतता असेल तर घराबाहेरच्या जगात लढायला ताकद मिळते. त्यांचं घर सुखी असतं, त्याला बाहेरच्या अपयशाचे जास्त फरक पडत नाही. पण घरामध्ये जर कटकटी असतील तर माणूस आतून कोलमडून जातो. म्हणून आपल्या माणसांची प्रेमाने वागा आणि छोट्या गोष्टीवरून वाद घालणं टाळा. कधी कधी हारण्यासुद्धा जिंकणं असतं. जर एखाद्या वादात हारल्यामुळे नातं टिकत असेल तर तिथे हारलेलं कधीही चांगलं. आयुष्यात शिस्त पाळा. सकाळी लवकर उठणं आणि व्यायाम करणं हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा चांगलं असतं. ज्याच्या दिवसाची सुरुवात चांगली होते ना, त्याच्या पूर्ण दिवस उत्साहात जातो. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय आपल्याला मागे नेते. जी संधी आज आहे ती उद्या असेलच असं नाही. म्हणून जे काही करायचं आहे ते आत्ताच करा. वेळेची किंमत ओळखा, कारण वेळ एकदा गेली की ती करोडो रुपये देऊनही परत आणता येत नाही. म्हणून जगातील यशस्वी लोकांकडे बघितलं तर एकच गोष्ट जाणवते की त्यांनी वेळेचा खूप सन्मान केलाय. आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे, पण आयुष्य खूप छोटं आहे. बघता बघता वर्ष निघून जातात. म्हणून प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. स्वतःला काहीतरी नवीन शिकण्यात गुंतवा. ज्ञान हे कधीच वाया जात नाही. तुम्ही जे काही शिकाल ते कधी ना कधी आयुष्यात कामाला येतं. वाचनाची सवय लावा. चांगली पुस्तके आणि तुमच्या चांगल्या मित्रासारखी असतात. ती तुम्हाला कधीच एकटं पाडत नाहीत आणि संकटात योग्य वाट दाखवतात. आपल्या हिंदू संस्कृतीतील ग्रंथ वाचून बघा. त्यात जीवनाचे इतकं खोल तत्वज्ञान सांगितलंय की तुम्हाला बाहेर कुठेही मार्ग शोधायला जाण्याची गरज पडणार नाही. भगवद्गीता असेल किंवा ज्ञानेश्वरी हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहेत. त्यातील एक एक ओळ माणसाचं आयुष्य बदलून टाकू शकते. पण आपण फक्त त्यांची पूजा करतो, ते वाचत नाही आणि वाचलं तरी अंमलात आणत नाही. ज्ञानाचा उपयोग जोपर्यंत आचरणात होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला काहीच किंमत नसते. मला असं वाटतं की आपण खूप जास्त गंभीर झालो आहोत. आयुष्य जगताना थोडा मोकळेपणा असायला हवा. चुका करायला घाबरू नका, कारण चुका हे सिद्ध करतात की तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि जो काहीच करत नाही त्याच्याकडून कधीच चूक होत नाही, पण जो काहीच करत नाही तो कधीच पुढे जात नाही. स्वतःला माफ करायला शिका. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यातून शिका आणि पुढे चला. त्या चुकीला धरून बसलात तर तुमची प्रगती थांबेल. भूतकाळ हा आठवणींसाठी असतो, पश्चातापासाठी नाही. जे झालं ते झालं.
आता पुढे काय करायचं यावर लक्ष द्या. भविष्याची काळजी करणं सोडा, पण आता कारण भविष्य अजून आलं नाहीये. आजचा दिवस तुमच्या हातात आहे आणि तो इतका सुंदर जगा की उद्याची भीती वाटणारच नाही. लोकांच्या बोलण्याने कधीच खचून जाऊ नका, कारण लोकांचा स्वभाव आहे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं. पण त्यांचं मत हे तुमचं सत्य नसतं. तुमचं सत्य तुम्हाला माहिती आहे. तुमच्या कर्मात तुमचं भविष्य लपलेलं आहे. लोक जेव्हा तुमच्यावर दगड फेकतात तेव्हा त्याच दगडांचा वापर करून स्वतःचा पाया मजबूत करा. टीका ही यशाची पहिली पायरी असते. ज्यांची नक्की जर तुम्ही टीका होत नाही ना, तो कधीही मोठा होत नाही असं समजा. कारण झाडावर फळं लागली की लोक दगड मारतातच. म्हणून टीकेला घाबरू नका, तर त्यातून स्वतःला कसं सुधारता येईल याचा विचार करा. शत्रू सुद्धा कधी कधी आपल्याला खूप काही शिकवून जातात. ते आपल्याला आपल्या कमतरता दाखवून जातात. म्हणून शत्रूचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्याकडून काय शिकता येईल हे बघा. आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा मोह धरू नका. मोह हा विनाशाचं कारण ठरतोय. आपल्याला खूप काही हवं असतं, पण आपल्याला जे हवं आहे ते खरंच आपल्यासाठी गरजेचं आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणून साधेपणाने राहण्यात जे सुख आहे ना, ते कशातच नाहीये. दिखावा करण्याच्या नादात आपण खूप काही हरवून बसतो. स्वतःची खरी ओळख जपून ठेवा. मुखवटे लावून जगणं खूप कठीण असतं आणि ते कधी ना कधी तो मुखवटा उतरतोच. त्यापेक्षा जसे आहात तसे राहा. लोकांना आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर तुमचं आयुष्य त्यांच्या आवडीनुसार अवलंबून नसावं. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याला कोणीही मदत करू शकत नाही, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे ना, त्याला संपूर्ण जग मदत करतं. आयुष्यात भीतीला जागा देऊ नका. धाडसाने पुढे जा आणि संकटांना सांगा की मी तुझ्या सोबत, नक्कीच तुझ्यापेक्षा मोठा आहे. आणि संकटाची उंची बघण्यापेक्षा आपल्या आत्मविश्वासाची उंची वाढवा. मग बघा, संकट ही कशी छोटी वाटायला लागतात. आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते. बातम्यांमध्ये बघा किंवा लोकांच्या बोलण्यात सगळीकडे फक्त वाईटच घडतंय असं वाटतं. पण अशा काळात सकारात्मक राहणं हीच खरी परीक्षा आहे. चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. जगात आजही चांगली माणसं आहेत. आजही माणुसकी जिवंत आहे. फक्त आपलं लक्ष तिकडे नसतं. आपण जे शोधतो तेच आपल्याला मिळतं. आणि जर तुम्ही वाईट शोधलं तर तुम्हाला सगळीकडे वाईटच दिसेल. पण जर तुम्ही चांगलं शोधलं तर तुम्हाला दगडामध्ये सुद्धा देव दिसेल. आणि हेच आपल्या संस्कृतीचे संस्कार आहेत. प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याची वृत्ती ठेवा. यामुळे तुमचं आयुष्य आनंदी होईल. मला नेहमी वाटतं की आपण जे काही देतो तेच आपल्याला परत मिळतं. निसर्गाचा हा नियम आहे. जर तुम्ही कुणाला मदत केली तर तुम्हाला सुद्धा कधी ना कधी कोणाकडून तरी मदत मिळेल. आणि जर तुम्ही कोणाचं मन दुखवलं तर तुमच्या वाट्याला सुद्धा तेच येईल. म्हणून नेहमी चांगलं पेरा, म्हणजे पीक सुद्धा चांगलं येईल. आणि पैशापेक्षा माणसं महत्वाची आहेत हे कधी विसरू नका. कठीण काळात पैसा कामाला येईलच असं नाही, पण तुमची माणसं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. नाती ही झाडासारखी असतात. त्यांना प्रेमाचं खत आणि विश्वासाचं पाणी द्यावं लागतं, तरच ती टिकतात. संशयामुळे नाती तुटतात आणि विश्वासामुळे नाती जुळतात. एकमेकांवर विश्वास ठेवायला शिका. कोणाच्याही पाठीमागे त्यांची निंदा करू नका. काही सांगायचं असेल तर समोरून सांगा. यामुळे नात्यात पारदर्शकता येते आणि विश्वास वाढतो. आजकालच्या पिढीला वाटतं की यश म्हणजे खूप पैसा आहे आणि प्रसिद्धी, पण खरं यश म्हणजे काय तर दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही आरशात स्वतःला बघता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या नजरेला नजर भिडवता आली पाहिजे आणि मनाला वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी चांगलं केलंय. कोणाचंही वाईट न करता मिळवलेलं यश हेच खरं यश आहे. प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते आणि आज आहे उद्या नाही, पण तुमचं चरित्र ही तुमची ओळख आहे आणि ती कधीच पुसली जात नाही. म्हणून आपण आपल्या चरित्राची काळजी घ्या. चरित्र शुद्ध असेल तर कोणाला घाबरण्याची गरज नाहीये. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, पण खरं सांगू का, एकटेपण हे वरदान आहे. कारण एकटेपणातच आपल्याला स्वतःला ओळखू आपण शकत असतो. गर्दीत आपण फक्त इतरांचे आवाज ऐकतो, पण शांततेत आपण स्वतःचा आवाज ऐकू शकतो. स्वतःशी संवाद साधा. रोज स्वतःला विचारा की मी जो प्रवास करतोय तो योग्य दिशेला आहे का, आणि जर नसेल तर दिशा बदलायला घाबरू नका. चूक मान्य करा. आणि नक्कीच चूक मान्य करणं आणि ती सुधारणं हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. हट्ट धरून बसू नका. कधी कधी माघार घेणं म्हणजे हार नसून ती भविष्यातील मोठ्या विजयाची तयारी असते. आपल्या कामात प्रामाणिक राहा. रिझल्ट तुमच्या हातात नसला तरी प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. आणि जेव्हा तुम्ही 100% प्रयत्न करता तेव्हा त्याचं फळ नक्की मिळतं. कधी लवकर मिळेल तर कधी उशिरा, पण मिळेल नक्की. तुमच्या कष्टाचं फळ तुमच्याकडून कोणीच हिरावू शकत नाही. आणि फक्त धीर धरा आणि आपल्या मार्गावरून विचलित होऊ नका. आयुष्यात मित्र असे निवडा जे तुम्हाला तुमच्या चुका दाखवतील. जे फक्त कौतुक करतात ते कदाचित तुमचे खरे हितचिंतक नसतील, पण खऱ्या मित्राची ओळख संकटात पडते. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा जो उरतो तोच तुम्हाला नक्कीच तुमचा आपला असतो. अशा माणसांना कधी सोडू नका, कारण जगात चांगली माणसं मिळणं खूप कठीण झालंय.
आपल्या हिंदू धर्मात गुरुत्वाचे आणि महत्त्व खूप मोठे सांगितले आहे. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नाही, तर जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. तो आपल्या आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक असायला हवा आणि ज्याच्याकडे आपण आपल्या मनातलं सगळं बोलू शकू आणि जो आपल्याला योग्य दिशा दाखवेल. जर असा कोणी नसेल ना, तर पुस्तक किंवा निसर्गाला आपला गुरु बनवा. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. झाडं बघा, ती स्वतः उन्हात जळतात पण इतरांना सावली देतात. नद्या बघा, त्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाहीत पण सगळ्यांची लहान तहान भागवत असतात. आणि हे परोपकाराचं शिक्षण आपल्याला निसर्गापासून मिळतं. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात काहीतरी असं केलंच पाहिजे ज्यामुळे दुसऱ्याला मदत होईल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू ही सगळ्यात मोठी कमाई आहे असं मला वाटतं. जीवनात कधी कधी खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा डोकं शांत ठेवा आणि आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. मनाचा आवाज कधीच खोटं बोलत नाही. आपण फक्त त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला जगाला दाखवायचं असतं. पण लक्षात ठेवा, जगाला खुश करणं कोणाला जमलेलं नाहीये आणि तुम्हालाही जमणार नाहीये. त्यापेक्षा स्वतःला खुश ठेवा, स्वतःचं समाधान शोधा. जेव्हा तुम्ही आतून सुखी असता तेव्हा बाहेरचं जग आपोआप सुंदर वाटायला लागतं. दुःख हे बाहेरून येत नाही, तर ते आपल्या विचारातून निर्माण होतं. जर तुम्ही ठरवलं की मला या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाहीये, तर जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला दुःखी करू शकत नाही. हे मनाचं सामर्थ्य आहे. मनाला इतकं खंबीर बनवा की कोणत्याही वादळाचा त्यावर परिणाम होणार नाही. आयुष्यात खूपदा आपल्याला अपमानाचे घोट प्यावे लागतात. लोक विनाकारण आपल्याला बोलतात, पण अशा वेळी शांत राहणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. मौन हे खूप प्रभावशाली असतं आणि जो शांत राहून वार सहन करतो तो शेवटी जिंकतो. कारण तुमच्या शांततेतच तुमचं उत्तर असतं. म्हणून लोकांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेलच. तुम्ही फक्त आपलं कर्म चांगलं ठेवा. बदल्याची भावना मनात ठेवू नका, कारण बदला घेतल्याने तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच होता. त्यापेक्षा त्यांना माफ करून पुढे निघून जा. तुमची प्रगती हाच त्यांचा सगळ्यात मोठा अपमान असेल. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधा आणि गरम चहाचा कप किंवा मित्रांसोबत मारलेल्या गप्पा यातून मिळणारा जो आनंद असतो ना, तो कोणत्याही मोठ्या यशापेक्षा कमी नसतो. आपण मोठ्या सुखाच्या मागे धावताना ही छोटी छोटी सुख विसरून जातो, पण आयुष्य हे या छोट्या क्षणांनीच बनलेलं असतं. प्रत्येक दिवसाला एक सण म्हणून जगा, कारण हा दिवस पुन्हा कधीच मिळणार नाही आणि येणारही नाही. उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा. यश तुमच्या पाठीशी येईल असा माझा ठाम विश्वास आहे. स्वतःला कधीच कमजोर समजू नका आणि तुमच्यामध्ये ती शक्ती आहे ना, जी जगाला बदलू शकते. फक्त स्वतःला ओळखा आणि कार्याला लागा. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्याला कसं घडवायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदर घडवाल, कारण तुमच्यात ती जिद्द आहे ना, ती समज सुद्धा नक्कीच आहे. म्हणून फक्त सुरुवात करा आणि मागे वळून बघू नका. यश तुमचंच आहे. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी आपल्याला चालवत आहे. म्हणून आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण खूप धावतोय, पण पोहोचणार कुठे हा तेच आपल्याला ठाऊक नसतं. मला स्वतःला अनेकदा असा अनुभव आलाय की सगळं काही सुरळीत चालले असताना अचानक एखादं असं वळण येतं की आपण पूर्णपणे हलून जातो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका शांत संवादाची आणि स्वतःच्या मनाशी असलेल्या नात्याची. बघा कसं असतं ना, की आपण जगाला जिंकण्याच्या गोष्टी करतो पण स्वतःला मनाला जिंकायला विसरतो. आणि आपल्या हिंदू संस्कृतीत एक खूप सुंदर गोष्ट सांगितलेली आहे की युद्ध हे बाहेर असण्यापेक्षा आपल्या आत जास्त असतं आणि जो हे आंतरिक युद्ध जिंकतो ना, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो असं मला वाटतंय. कारण आजकाल आपल्याला सतत कशाचं तरी प्रेशर वाटतं. कोणाला नोकरीचं टेन्शन आहे तर कोणाला घराचं. पण या सगळ्या गोंधळात आपण एक गोष्ट विसरलोय की आपण माणूस आहोत, यंत्र नाही. यंत्राला थकवा जाणवत नाही, पण माणसाला विश्रांतीची गरज असते आणि विश्रांती फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा हवी असते. मला आठवतंय जेव्हा मी खूप स्ट्रेसमध्ये होतो तेव्हा मला एका अनुभवी माणसाने सांगितलं होतं की बाळा, समुद्राच्या लाटा कितीही मोठ्या असल्या तरी त्या शेवटी किनाऱ्यावर येऊन शांत होतात. तसंच तुमच्या आयुष्यातील संकट सुद्धा ती येतील आणि जातील, पण तू किनारा बनून शांत राहायला शिक. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्या धावपळीत कधीच दिसत नाहीत. आपल्या आयुष्यात आपण खूप वेळा दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. आपल्याला वाटतं की कोणीतरी येईल आणि आपलं दुःख दूर करेल, पण सत्य हेच आहे की तुमचं दुःख तुमच्याशिवाय दुसरं कोणीही संपवू शकत नाही. तुम्हाला स्वतःलाच त्यातून बाहेर पडावं लागेल. लोक फक्त रस्ता दाखवू शकतात, पण चालावं मात्र तुम्हालाच लागेल. माझ्या अनुभवातून मी हे शिकलोय की जोपर्यंत तुम्ही स्वतःला मदत करायला तयार होत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुम्हाला मदत करत नाही. श्रद्धा महत्वाची आहे, पण कष्टाशिवाय श्रद्धेला काहीच अर्थ नाही. आपण मंदिरात जातो, देवाला साकडं घालतो,
पण देव म्हणतो की मी तुला हातपाय दिले, डोकं दिलंय, त्याचा वापर कर, मग मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. आयुष्यात भीती वाटणं खूप साधी गोष्ट आहे, पण त्या भीतीमुळे पाऊल न उचलणं हे चुकीचं आहे. घाबरून मागे हटू नका. उलट संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मग त्याला सांगा की माझ्याकडे माझ्या कर्माची ताकद आहे आणि माझ्या संस्काराची शिदोरी आहे. मग बघा कसं संकट सुद्धा आपला रस्ता बदलतं. जीवनात आपण अनेकदा चुका करतो आणि त्याचं शल्य नक्कीच मनाला लावून घेतो. पण मला असं वाटतं की चुका करणं म्हणजे आपण जिवंत आहोत याचं लक्षण आहे. जो काहीच करत नाही त्याच्याकडून चूक कशी होणार? फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की एकदा केलेली चूक पुन्हा करू नका, कारण ती चूक नसते, तो निर्णय असतो. आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप मोठं स्थान आहे, पण आजकाल नात्यांमध्ये खूप गुंतागुंत झालेली आहे. आपण एकमेकांवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर हक्क गाजवायला बघतो. जिथे हक्क येतो तिथे प्रेम संपतं आणि जिथे विश्वास असतो तिथे हक्काची गरज उरत नाही. आपल्या घरातल्या मोठ्यांशी बोलताना नेहमी आदराने बोला, कारण त्यांच्याकडे अनुभवाचं जे भांडार आहे ना, ते तुम्हाला कोणत्याही गुगलवर मिळणार नाही. आपण तंत्रज्ञानाच्या जगात इतके पुढे गेलो आहोत की आपण माणसाचा स्पर्श आणि माणुसकी विसरलो आहोत. एकदा मेसेज पाठवणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष भेटून समोरच्याचा हात हातात घेणं यात जी ऊर्जा असते ना, ती वेगळीच असते. मला असं वाटतं की आपण आपल्या साध्या सवयींकडे पुन्हा वळलं पाहिजे. रोज स्वतःशी सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणं किंवा तुळशीला पाणी घालणं यात फक्त धार्मिक गोष्टी नाहीत, तर त्या निसर्गाशी जोडले जाण्याचे मार्ग आहेत. जेव्हा आपण निसर्गाच्या या जवळ असतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की आपण या अफाट सृष्टीचा एक छोटा भाग आहोत आणि आपला अहंकार किती व्यर्थ आहे. आणि अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं मीच करतोय, तेव्हा समजा की तुमचा रस्ता चुकलाय. आपण फक्त निमित्त असतो, करणारा तो वर बसलेला असतो. आपण फक्त आपलं काम चोख करायचं आणि परिणाम त्याच्यावर सोडायचा. ही भावना जर मनात असेल ना, तर कसलंही प्रेशर राहत नाही. आजच्या जगात स्पर्धेचं खूप वारा आहे. प्रत्येकाला दुसऱ्याच्या पुढे जायचंय, पण मला वाटतं की आपली स्पर्धा स्वतःशी असायला हवी. मी काल काय होतो आणि आज मी काय आहे यात जर सुधारणा झाली असेल ना, तर तुम्ही जिंकलात. म्हणून दुसऱ्याला हरवून मिळालेला विजय हा तात्पुरता असतो, पण स्वतःच्या दोषांवर मिळवलेला विजय हा कायमस्वरूपी असतो. आयुष्यात पैसे कमवणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय गरजा पूर्ण होत नाही. पण पैशाने तुम्ही घर घेऊ शकता, सुख नाही. बेड विकत घेऊ शकता, पण झोप नाही. म्हणून पैशाच्या मागे धावताना आपल्या झोपेची आणि सुखाची तडजोड करू नका. समाधानी राहणं ही एक कला आहे आणि ती सरावाने येत असते. जी आहे त्यात आनंद मानायला शिका, पण पुढच्या प्रगतीसाठी प्रयत्न सोडू नका. ही मधली रेख आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि अनेकदा लोक मला विचारतात की खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, तर काय करायचं? तेव्हा माझं एकच उत्तर असतं की कदाचित तुझी वेळ अजून आलेली नाहीये. देवाने प्रत्येकासाठी एक वेळ ठरवलेली आहे. फक्त तोपर्यंत संयम ठेवणं आपल्या हातात आहे. संयम म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला अधिक सक्षम बनवणं आहे. ज्या झाडाला फळं उशिरा लागतात ना, ती झाडं जास्त गोड असतात असं म्हणतात. आणि हे खरं आहे. कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही, फक्त त्याची वेळ अचूक असावी लागते. आपण खूप लवकर हार मानतो आणि आपल्याला वाटतं की 2 महिने काम केलं, आता निकाल मिळाला पाहिजे. पण काही गोष्टींना वर्षानुवर्षे द्यावी लागतात. मोठमोठ्या संतांनी, काही महापुरुषांनी सुद्धा कितीतरी वर्ष तपस्या केली आणि तेव्हा कुठे जाऊन त्यांना साध्य प्राप्त झालं. म्हणून आपण तर साधी माणसं आहोत, आपल्याला थोडा वेळ लागणारच. स्वतःवरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. आणि जगातले सर्व लोक हे तुमच्या नक्कीच विरोधात गेले तरी चालतील, पण तुम्ही स्वतःच्या विरोधात जाऊ नका. स्वतःला सांगा की मी हे करू शकतो आणि मी जे हे करणारच आहे. मग बघा तुमच्यात कशी ऊर्जा निर्माण होते. आपल्याला मनातले विचार आपल्या आयुष्याला आकार देत असतात. म्हणून जर तुम्ही सतत वाईट विचार केलात तर तुमच्या आयुष्यात तसंच घडायला लागतं. म्हणून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. चांगलं पुस्तक वाचा आणि चांगल्या लोकांशी बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. आपण स्वतःला इतके टोमणे मारतो जेवढे दुसरे सुद्धा मारत नाहीत. स्वतःचे मित्र म्हणा आणि स्वतःला शाबासकी द्यायला शिका. छोट्या यशाचा सुद्धा आनंद साजरा करा. आयुष्यात कडू आठवणींना जास्त थारा देऊ नका. त्या आठवणी म्हणजे फक्त धडे आहेत आणि ते धडे शिका आणि पुस्तक पुढे चालवा. जर तुम्ही एकाच पानावर अडकून राहिलात तर पुढची ही सुंदर गोष्ट कधीच वाचू शकणार नाहीत. लोकांच्या प्रतिक्रियेवर आपलं आयुष्य अवलंबून नसतं. लोक काय म्हणतील हा जगातील सगळ्यात मोठा रोग आहे. लोक आज बोलतील, उद्या विसरतील, पण तुमचं आयुष्य मात्र तुमच्याकडेच राहील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा आपल्या कर्माला महत्त्व द्या. सत्याच्या मार्गावर चालणं कठीण असतं. खूप लोक तुम्हाला मागे ओढायला बघतील, पण सत्याचा विजय हा निश्चय असतो. आणि आपल्याला इतिहासाने दाखवून दिलंय. आपल्या हिंदू धर्मात सत्याला ईश्वर म्हटले. त्यामुळे कधीही खोटेपणाचा आधार घेऊ नका, कारण खोटेपणाने बांधलेली इमारत कितीही मोठी असली तरी तिचा पाया कच्चाच असतो.
आणि आयुष्यात कधीच कोणाला फसवू नका, कारण फसवणूक ही निसर्गाच्या खात्यात जमा होते आणि ती व्याजासह परत मिळते. प्रामाणिकपणे जगण्याचा आनंद वेगळाच असतो. रात्री झोपताना तुमचं मन तुम्हाला साक्ष देत असतं की आज मी काहीच चुकीचं केलं नाही, आणि ती शांतता जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. मला वाटतं की आपण खूप जास्त विचार करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे, कारण विचार केल्याने फक्त प्रश्न निर्माण होतात आणि कृती केल्याने उत्तर मिळतात. संकटाच्या वेळी विचार करण्यापेक्षा काय करता येईल याचा विचार करा. उपाय हा नेहमी समोरचा असतो, फक्त शांत ठेवून हा आपण शोधावं लागतं. आपल्याला राग खूप लवकर येतो आणि रागाच्या भरात आपण खूप काही गमावून बसतो. राग हा जळत्या कोळशासारखा असतो, जो दुसऱ्यावर फेकण्यापूर्वी स्वतःचा हात जाळत असतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवला शिका. शांत राहणं ही तुमची दुर्बलता नाही, तर ते तुमची ताकद आहे. जो माणूस कठीण प्रसंगात शांत राहतो तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आयुष्यात मैत्री खूप जपून करा. मित्र असा असावा जो तुम्हाला आरसा दाखवेल. जे फक्त गोड बोलतात ते हितचिंतक नसतात. संकटाच्या वेळी जो उभा पाठीशी असतो ना, तोच खरा मित्र असतोच. म्हणून अशा मित्रांना कधीच दूर करू नका. आजच्या जगात माणसं जोडणं खूप अवघड झालंय आणि टिकवणं त्याहून अवघड झालंय. पण जर तुमच्याकडे चांगली माणसं असतील तर तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात असं समजा. कुटुंबातले वाद घराबाहेर घेऊ नका आणि एकमेकांना समजून घ्या. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि ती मान्य करणं म्हणजे मोठेपणा आहे. आयुष्यात छोट्या गोष्टींसाठी हट्ट धरू नका. कधी कधी सोडून देणं जास्त सुखदायक असतं. त्याग हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे आणि त्याग म्हणजे सगळं सोडून वनात जाणं नाही, तर आपल्यातील वाईट सवयींचा आणि अहंकाराचा त्याग करणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा जग आपोआप बदलायला लागतं आणि आपण जगाला बदलायला निघतो पण स्वतःला विसरतो. आधी स्वतःचे दोष दूर करा, मग बघा तुम्हाला समोरच्यातले दोष दिसणारच नाहीत. आयुष्य एक सुंदर भेट आहे, ती रडत रडत घालवू नका. हसा आणि इतरांना सुद्धा हसवा. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतं, पण ते दुःख घेऊन बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाणं यातच पुरुषार्थ आहे. स्वतःला कधीच कोणापेक्षाही कमी समजू नका, कारण तुम्ही युनिक आहात. देवाने तुमची रचना खूप विचारपूर्वक केली आहे. तुमच्यातले गुण ओळखा आणि त्यावर काम करा. यश हे आज ना उद्या तुमच्या चरणांची असेल. फक्त पाय जमिनीवर ठेवा, यश डोक्यात जाऊ देऊ नका, कारण गर्व आला की विनाशाला सुरुवात होते. नम्र राहा आणि जेवढे मोठे व्हाल ना तेवढे वाकायला शिका, कारण फळांनी लदलेले झाड ना नेहमी वाकलेलं असतं आणि ताठरपणा फक्त वाकलेल्या लाकडात असतो आणि वाळलेलं लाकूड लवकर तुटतं. जीवनात लवचिकता ठेवा. परिस्थितीनुसार स्वतःला बदला, पण आपले मूल्य सोडू नका. मूल्यांशी तडजोड करणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करणं आहे. म्हणून आपण कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो आहे हे आपल्या हातात नव्हतं, पण आपण कोणत्या परिस्थितीत मरणार आहोत ना हे आपल्या हातात आहे. आपल्या कर्माने आपण आपलं नशीब बदलू शकतो आणि नशिबाला दोष देणं बंद करा आणि मेहनतीला सुरुवात करा. ज्यांनी इतिहास घडवला ना त्यांनी नशिबावर नाही तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला होता. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्याचा इतिहास घडवायचा आहे, मग तो छोटा का असेना, पण तो आपला असायला हवा. कुणाची सावली म्हणण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि प्रवास कठीण असेल पण त्या प्रवासातच मजा आहे. शिखर गाठल्यावर जो आनंद मिळतो ना त्यापेक्षा तो डोंगर चढताना जे काही आपण शिकतो ना ते जास्त महत्वाचं असतं. आयुष्यात संघर्षाला घाबरू नका, कारण संघर्षच माणसाला पैलू पाडत असतो. सोन्याला सुद्धा अग्नीतून जावं लागतं, तेव्हाच त्याला झळाळी मिळते. म्हणून आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. जितके जास्त चटके बसतील तेवढे तुम्ही उजळून निघाल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर ही तुमची सगळ्यात मोठी मालमत्ता आहे. जर शरीर साथ देत नसेल तर बाकीच्या सुखांचा काहीही उपयोग नाही. सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि मनाला नेहमी प्रसन्न ठेवा. जे लोक नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून 4 हात लांब राहा, ज्यामुळे कोणाचं तरी भलं होईल आणि परोपकार हीच खरी पूजा आहे. जर तुम्ही कोणाचं मन सावरलं तर तुम्ही देवाची सगळी पूजा केली असं समजा. आयुष्य खूप मर्यादित आहे आणि वेळ वेगाने निघून जातोय. आजची ही रात्र उद्या पुन्हा येणार नाही, म्हणून या क्षणाचा आनंद घ्या. कोणाशी वैर ठेवू नका. मनातलं सगळं मळप काढून टाका. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ना जी वाटल्याने वाढते. द्वेष नाही म्हणून प्रेम वाटा. चांगुलपणा जपा. जगात आजही खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्याकडे लक्ष द्या. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना फक्त मार्क मिळवायला नाही तर माणूस व्हायला शिकवा, कारण शेवटी तुमची मुलं तुमची ओळख असतात. आयुष्य ही एक अशी शाळा आहे ना, आपण मरेपर्यंत विद्यार्थी आहोत. प्रत्येक दिवसाकडून काहीतरी नक्कीच तुम्ही शिका. स्वतःला अपडेट ठेवा. ज्ञानाची ओढ कधीच कमी होऊ देऊ नका. जो शिकणं थांबवतो तो म्हातारा होतो, मग त्याचं वय काहीही असो. तरुण तोच आहे ज्याच्या मनात काहीतरी नवीन करण्याची जिद्द आहे. स्वतःला नेहमी तरुण ठेवा, विचारांनी आणि कर्माने. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण जे करतोय ते कोणाला दिसत नाहीये, पण लक्षात ठेवा तो वर बसलेला सगळं बघतोय. तुमचं एकही चांगलं काम निष्फळ जाणार नाही.
आणि फक्त निस्वार्थपणे तुम्ही ते करत राहा. मित्रांनो, परवा रस्त्यावरून जात असताना एका भिंतीच्या भेगेत एक छोटं रोपटं उगवलेलं मी पाहिलं. तिथे ना नीट माती होती ना कोणी पाणी घालणारं होतं, तरी ते रोपटं सूर्याच्या प्रकाशाकडे झेपत होतं. हे बघून मनात विचार आला की आपण माणसं मात्र सगळं असूनही किती तक्रारी करतो. आपल्याला हवं तसं झालं नाही की आपण लगेच निराश होतो. पण त्या रोपट्याला हे माहिती होतं की ही परिस्थिती कशी असली तरी जिवंत राहणं आणि वाढणं हेच आपलं काम आहे. तुम्हाला माहिती आहे, जीवनात सगळ्यात मोठं सुख हे समाधानात असतं. आपण खूपदा कन्फ्यूज असतो, कारण आपल्याला नक्की काय हवंय हेच आपण ठरवू शकत नाही. आजच्या जगात लोकांकडे चकाकी खूप आहे, पण अंतर्मनाची शांती मात्र हरवत चालली आहे. आपण तासनतास मोबाईलमध्ये दुसऱ्याचं आयुष्य बघतो आणि स्वतःच्या आयुष्याला कमी लेखतो. पण लक्षात ठेवा, ही तुमची लढाई ही तुमच्या स्वतःशी आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की दुसऱ्यांचं बघून हेवा करू नकोस, तुझी वेळ अजून यायची आहे. अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत गेल्यावर जो आपल्याला अनुभव येतो ना, तो आपल्याला सांगतो की सुखी होण्यासाठी खूप गोष्टींची गरज नसते. फक्त साध्या सुती वस्त्रात आणि कोरड्या भाकरीत सुद्धा जो आनंद आहे तो करोडो रुपयांच्या संपत्तीत नाही. कामाचा प्रेशर आणि भविष्याची भीती या दोन गोष्टींनी आजचा माणूस पोखरला गेलाय. पण विचार करा की ज्याने आपल्याला हा जन्म दिलाय तो आपली काळजी घेणार नाही का? स्वामींचे हे शब्द आठवा की तुझे रक्षण करण्यात मी समर्थ आहे. मग कशाची भीती बाळगता? तुमच्या प्रयत्नात प्रामाणिकपणा ठेवा आणि बाकी सगळं काही त्याच्यावर सोडून द्या. स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नका आणि स्वामींच्या नामस्मरणात आपली शक्ती शोधा. बघा मग कसं जग बदलतं आणि तुमचं आयुष्य आनंदाने उजळून निघतं. काल दुपारी मी एका जुन्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे कोपऱ्यात एक जळणारा दिवा पाहिला. बाहेर जोराचा वारा वाहत होता, पण त्या दिव्याची ज्योत मात्र स्थिर होती. मला त्या क्षणी जाणवलं की आपल्या मनाची अवस्था सुद्धा त्या दिव्यासारखी असायला हवी. बाहेर परिस्थितीचं कितीही वादळ असलं तरी आपल्या आतली शांती ढळता कामा नये. तुम्हाला माहिती आहे, जीवनात सगळ्यात मोठं ऐश्वर्य काय आहे? ते म्हणजे स्थिर बुद्धी. आपण खूपदा छोट्याशा कारणाने विचलित होतो. कोणी काहीतरी बोललं की आपल्याला राग येतो, किंवा काहीतरी मनासारखं झालं नाही की आपण निराश होतो. पण जर आपण त्या दिव्यासारखं स्थिर राहायला शिकलो तर जगातील कोणतंही वादळ आपल्याला विझवू शकणार नाही. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जी माणसं कठीण काळात शांत राहतात तीच माणसं मोठी संकट पार करू शकतात. आपण मात्र संकटापेक्षा त्यांच्या भीतीमुळे जास्त खचून जातो. भीती आपल्या कल्पनेतून जन्माला येते, तर जर आपण वास्तवात जगलो तर भीतीला जागाच उरणार नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे व्हायचंय ते होणारच आहे, मग चिंता कशाची करतोस? अक्कलकोटच्या त्या मातीत एक प्रकारचा जिव्हाळा आहे जो आपल्याला सांगतो की तू एकटा नाहीस. आपण आयुष्यात खूप सिंपल गोष्टींना कठीण करून ठेवतो. कोणाला काहीतरी सांगायचं असतं पण आपण मनातच साठवून ठेवतो आणि मग त्याचं ओझं वाहत बसतो. मन मोकळं करायला शिका. आजच्या जगात लोकांकडे सगळं आहे पण वेळ मात्र कोणाकडेच नाहीये. आपण धावतोय पण कुठे पोहोचायचंय हे आपल्याला ठाऊक नाही. या धावपळीत आपण आपली मूळ ओळख हरून बसलोय. कधीतरी स्वतःच्या डोळ्यात बघून स्वतःला विचारा की तू खरोखर आनंदी आहेस का? स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आणि स्वामींच्या नामस्मरणात आपली शक्ती शोधा. बघा मग कसं जग बदलतं. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुमच्या आवडत्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.